बऱ्हाणपूरची लूट. 20,000 निवडक सैन्यासह हंबीररावांनी बऱ्हाणपूरवर हमला केला. प्रचंड ताकदीच्या या हल्ल्यामुळे काकरखान हादरला. जीवाच्या भीतीने त्याने शहराचे दरवाजे बंद केले. तो कोटात दडून बसला. तो बाहेर येईना. त्या कोटाच्या बाहेर 18 पुरे होती. त्यांची मराठे मनसोक्त लूट करत होते. हंसनपुरा, शहागंजपुरा, शहाजहानपुरा, खुर्मपुरा, नबाबपुरा, बहादूरपुरा अशी ती 18 पुरे होती. बहादूरपुऱ्यात जड जवाहीर, सोने, चांदी यांची रेलचेल होती. मराठ्यांच्या घरात मूल जन्मास आले तर त्यावर जिझिया कर घेतला जात असे. हंबीररावांनी डेरा टाकला. त्यात प्रचंड लूट येत होती. लुटीबरोबर लोकांनाही पकडले जात होते. त्यांच्या करवी जमिनीखाली अथवा मोठ्या वाड्यात दडवलेली संपत्ती सापडत होती. बऱ्हाणपूर लुटले. पुरा साप लुटला व पेटविण्यात आला. इतर ठिकाणीही अशाच आगी लावण्यात आल्या. 3 दिवस 18 पुरे लुटली. त्यामुळे तटाच्या आत दडलेल्या काकरखानास सोडून जड जवाहीर, रत्ने, सोने, चांदी घेऊन सेनापती स्वराज्याकडे निघाले. शंभूचा राज्याभिषेक व सेनापती. रायगडावर माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमीच्या शुभ दिवशी संभाजीराजांना विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. माघ शुद्ध पंचमी, षष्ठी ते सप्तमी असा 3 दिवस राज्याभिषेक संपन्न झाला. यात सेनापतींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सप्तसिंधूंच्या जलांचा अभिषेक सेनापतींनी थोरल्या महाराजांच्या मस्तकावर केला होता. आता संभाजी राजांच्या मस्तकावर केला. त्यांना आबासाहेबांची आठवण झाली. अकबर औरंगजेबाचा मुलगा आणि देवीदास राठोड यांना सेनापती व संभाजीराजांच्या विचाराने आश्रय देण्यात आला. ही महत्त्वपूर्ण घटना होती. कोकणात पालीगडच्या पायथ्याशी अकबराची व्यवस्था करण्यात आली. पेढ्यानं साकारलेल्या वाड्यात शहाजाद्यांचा दरबार भरत होता. त्यांच्याजवळ 400 स्वार व 200 उंट होते. नाशिक, त्र्यंबक मार्गे तो कोकणात उतरला. नेताजी पालकर पूर्ण वेळ त्यांच्या सोबत राहणार होते. या वसाहतीला पातशहापूर असे नाव पडले होते. देवीदास राजपुतांची मदत उत्तर प्रदेशाच्या लढाईत होणार होती. संभाजीराजांच्या शहाजादा अकबरामार्फत विषप्रयोग करण्याच्या कटात अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी आणि हिरोजी फर्जत सापडले. त्यांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली. सोयराबाईंना कैद करण्यात आली तर रामराजेंची नजरकैद सक्त करण्यात आली. बादशहा औरंगजेब 3 लक्ष घोडदळ, 4 लक्ष पायदळ, एकूण 7 लक्ष सैनिक घेऊन अगणित दारुगोळा, अनंत खजिन्या, जनानखाना, 3 मुले, नातू, मावशीचे नवरे, राजपूत सरदारांना घेऊन बऱ्हाणपुरात पोहोचला. याचवेळी शंभूराजांनी पातशहापूरला जाऊन औरंगजेबाच्या 4थ्या मुलाची अकबराची भेट घेतली व त्यालाच बादशहा म्हणून मान्यता दिली. या घटनेमुळे औरंगजेबास भयानक राग आला. त्याला वाटले, मी बादशहा असताना दुसरा बादशहा झालाच कसा? बादशहा दक्षिणेस आला होता. आता उत्तरेत त्याचे लक्ष कमी होते. अशा वेळी हंबीररावांनी शंभूराजे समवेत एक योजना आखली की उत्तर भारतात दुर्गादास राठोडने पुन्हा उठाव करावा. आपण त्यास यथामती मदत करावी. या उठावास अकबराने पाठिंबा देऊन सामील व्हावे. बादशहाने आदिलशाही, गोवेकर, पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी, इंग्रज आदी सर्वांना स्वराज्यावर आक्रमण करण्यास पत्रे लिहिली. नाहीतर बादशहा स्वतः तुमची सत्ता बुडवील अशा धमक्याही दिल्या. हंबीररावांना शिवाजी महाराजांचे शब्द आठवू लागले. महाराजांना माहीत होते आज ना उद्या मराठी सत्ता प्रबळ झाल्यामुळे त्यांना संपवण्यासाठी औरंगजेब स्वतः दक्षिणेत येणार. त्याची भीती वीरांच्या मनातून काढण्यासाठी महाराज हंबीररावांना म्हणताहेत, आज आपल्याकडे 365 किल्ले आहेत. एक ना एक दिवस तो खासा औरंगजेब ते स्वराज्य जिंकायला दक्षिणेत उतरेल. पण त्याच्याशी माझा एक किल्ला 1 वर्ष झुंजला तर त्याला स्वराज्य जिंकायला 365 वर्षांचे आयुष्य लागेल. हेच बोल मणी धरून हंबीरराव आपल्या सैनिकांना चेतवत होते. शत्रूला नामोहरण करून त्याला उत्तरे देत बसून वेळ घालविण्यापेक्षा आपणच असं काही अचानक करून टाकायचं की शत्रू गोंधळात पडावा.
नेमके काय करावे हे त्यास सुचू नये असे हंबीररावांचे युद्धतंत्र होते. आता सेनापतींचे सैन्य मुघल मुलखात धाडी घालत होते. त्या मुलखाचे करता येईल तेवढे नुकसान सुरू होते. मोगली मुलखातही आपली वसुली त्यांनी वेगाने जमा करावयास सुरुवात केली होती. सैनिकांची संख्या कमी, पण हल्ला करणाऱ्यांच्या तुकड्यांची संख्या सेनापतींनी वाढविली होती. प्रत्येकजण आता गनिमी काव्याने लढत होता. नगर, नाशिक, औरंगाबाद भागात मराठे केव्हा येतील आणि लुटतील याची शाश्वती नव्हती. बरे मुघल सैन्याने मराठ्यांना धरावे तसा प्रयत्न करावा तोपर्यंत मराठे पळून गेलेले असत. राजा अनुपसिंह ज्यावेळी औरंगाबाद शहरात होता त्यावेळी सेनापतींनी शहरावर हल्ला केला. पण मराठ्यांची दहशत एवढी होती की शहर लुटत असताना प्रतिकार करण्यासाठी अनुपसिंह सेनापतींना सामोरे गेले नाही. बहादूर खान त्वरेने औरंगाबादेत पोहोचला, परंतु तोपर्यंत सेनापतींचे सैन्य पूर्णपणे पाठलाग करण्याच्या टप्प्याबाहेर निघून गेले होते. इकडे शंभूराजांनी सिद्धीवर जोरदार हमला केला, तोफांचा भडीमार केला आणि पहिल्याच धडकेत दंडाराजापुरीचा कोट पाडून तिथे भगवा फडकविला आणि जंजिऱ्यावर दिवसरात्र तोफा आग ओकू लागल्या. भीतीने सिद्धी घाबरून जवळच्या टेकडीवर जाऊन लपून बसला. त्याचवेळी जंजिऱ्यापर्यंत सेतू पद्धतीचा पूल उभा करण्याचे काम सुरू होते. याचवेळी औरंगजेबाचा विश्वस्त हसन अली खान 35,000चे सैन्य घेऊन कल्याण भिवंडीवर धडकला. त्याला थांबविण्यासाठी संभाजीराजे त्वरेने हल्ले, नाहीतर जंजिऱ्याची धडगत नव्हती. आलगाल जवळ संभाजीराजांनी प्रचंड ताकदीनिशी व रागाने हसन अली खानाला धडक दिली. शेकडो मुघल धारातीर्थी पडले. शत्रूचा जाधवराव सरदार कापला गेला, तर हसन अली खान जखमी होऊन पळून गेला. कल्याण भिवंडी मुक्त करण्यात आली आणि वैशाख सप्तमीला येसूबाईंच्या पदरी पुत्ररत्न जन्मले, ते म्हणजे शाहूराजे. राजाराम महाराजांचा प्रथम विवाह 12 वर्ष वयाच्या प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी बरोबर झाला होता. संभाजीराजे व येसूबाईंनी त्यांचा द्वितीय विवाह हंबीरराव मोहित्यांची कन्या ताराबाई हिच्याशी केला.